मनुताई झालं का ग? चाललंय ना, काय घाई आहे तुला? अगं आवर की चटचट. मनू अगं आवरलं की नाही तुझं? किती वेळ लावते ही मुलगी. शी. मला वाटतं हेच घर आहे. हे बाबा, तुला वाटतं वगैरे नको. तू जाऊन विचारून ये जा, आम्ही इकडेच थांबतो. पुन्हा चुकायला नको जा. भाऊजी अहो एव्हाना यायला हवी होती हो मंडळी. तुम्ही फोन करून बघता का? हो आलोच मी. आलीस? आता पिन दे लवकर. अगं दे ना, मठ्ठ उभी काय? अगं मी एवढी बडबड करते, तू काहीतरी बोल ना. माठ मुलगी बोल ना काही. हॅलो हॅलो संजूराव, अहो मी बोलतोय. देसाई कुठवर पोहोचलाय तुम्ही? हो म्हणजे तुमच्या घरात, तुमच्या मागच्या खोलीमध्ये आहे मी. काय काय थांबा, तिथेच मी आलो. खूप जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं हे ना. पण घरकामाचं काय? कारण हल्ली त्याचा आळस करतात मुली. नाही नाही, मनूला पहिल्यापासूनच वळण आहे ते. काय मग पसंत ना? दीक्षा काय ग, अचानकच आलीस? अगं अचानक काम निघालं माझं. मला खायला काढलंस? अरे कौस्तुभ आत्ताच आली आहे ना ती. कौस्तुभ एक माझं काम करशील प्लीज? मधुला सांग की ना नेहमीच्या जागी येऊन भेट. मी आले आहे. अगं पण दीक्षा. म्हणूताई तायडी आली मुंबईहून, लगेच बोलवलंय. काय? दीक्षा आली? दीक्षा! हे मनू, किती छान दिसतेस ग तू. खरंच? हे पण आज काहीच नाहीये ना, म्हणजे सण वगैरे. मग साडी का? आज मला लग्नासाठी मुलगा बघायला आला होता. काय सांगतेस? मग आवडला की नाही तो? ताई असं काय करताय आणि मी काय केलंय? काय केलं? पण डबड्यासोबत पुन्हा दिसलास ना तर जिवंत नाही सोडणार तुला. हॅलो. हा हॅलो सुरेखा, मी बोलतोय राघव. बोला, झाला का कार्यक्रम? अगं हो, आत्ताच गेली मुलाकडची मंडळी. त्यांना आपली मनू खूप आवडली आहे. मला वाटतं ना सुरेखा, लग्न जवळजवळ ठरल्यातच जवळ आहे. उगाच वहिनीचा आणि पुतणीचा पुळका येऊन भलती सलती आश्वासनं देऊन येऊ नका. असं कसं म्हणतेस का तू? म्हणजे समज आपल्याला मुलगी असती तर तिच्या लग्नात आपण हा असा विचार केला असता का? इथे आलीस म्हणजे सुटलीस या सगळ्यातून. उद्या रात्री मुंबईतल्या एका महत्वाच्या आसामी बरोबर तुझी मीटिंग करत. जर तू आली नाहीस तर ह्यातले सगळे फोटो, MMS क्लिप्स, सगळे व्हिडिओज तुझ्या ह्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोच. दीक्षा!